शेड कसं झालंय मस्त पैकी आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तर काल येताना हे ना सुरमई आणि कोळंबी घेऊन आले होते. तर ते सुरमईचं आहे ना मला फ्राय करायचं होतं आणि कोळंबी रश्श्यामध्ये करायची होती. तर मला इथं ना कोकम आगळ लागणार होतं, हे ते आणायला गेलेले होते. आणि कोकोनट मिल्कसुद्धा लागणार होतं, पण मिल्क काय भेटलं नाही, कोकम आगमच एवढं भेटलं त्यांना. मग इथं ना मी सुरमई फ्राय करायसाठी स्वच्छ धुवून घेतली. तवर हे ना मला कोळंबीसुद्धा साफ करून देत होते, का तर मला काही येत नव्हतं त्यातलं, त्यामुळे ह्यांनी साफ करून द्यायला घेतले. आणि लगेच ना मी इथे ना मी स्वच्छ ते आपण सुरमई धुतलेली होती ना तीच फ्राय करायची होती. मग त्याच्यासाठी इथं लागणारे धना पावडर, जिरा पावडर, मीठ, हळद आणि कोकम आगम हे सर्व एक चमचा घेतला. आणि ते झाल्यानंतर ना इथं त्याला मिश्रण करायचं होतं. मग सगळं एकजीव करून घ्यायला घेतलं. इथं कोकम आगमनं ना आंबटपणा खूप छान येतो, टेस्ट येते. त्यामुळं ना माझ्याकडं काय अवेलेबल नव्हतं, म्हणून मी ह्यांना आणायला सांगितलं होतं. मग हे घेऊन आल्यावर लगेच ह्याची तयारी चालू केली मी. इथं फ्राय करण्यासाठी ना मग लगेच काय झालं माहिती आहे का, ह्याच्यात मला आलं लसूणची पेस्ट टाकायची राहिली होती. मग मी लगेच ह्याच्यात आलं लसूणची पेस्टही टाकून घेतली आणि ते परत एकदा मिश्रण एकजीव करून ते व्यवस्थित मिक्स करून घेतले. आणि ते मिक्स करून झाल्यावर ना यातला एक पीस घेतला आणि त्या पीसला वरनं आणि खालून दोन्ही साईडून ना मसाला लावून घेतला. आणि मग ते प्रत्येक पीसला मी तसं मसाला लावून ठेवले बाजूला. आणि ते झाल्यानंतर नाही तर त्याला रवाही लावायचा होता, म्हणून त्यामुळं मी प्रत्येक पीसला सगळा मसाला लावून घेतला. आणि जो मी मसाला केलेला ना, जेवढे पीस आले होते तेवढ्या सगळ्या पीसांना परफेक्ट झाला, असं जास्त पण नाही आणि कमी पण नाही, का तर टेस्टला खूप छान झालं होतं. मग इथं लगेच ना मी रवा घेतला आणि रव्याला वरनं पीसला वरून आणि खालून दोन्ही साईडून रवा लावला. आणि इथं पॅनमध्ये तेल टाकलं होतं, बघू शकताय थोडंच तेल टाकलं होतं. थोड्या तेलामध्ये इतका छान फ्राय होत होता ना. मग ते इथं तेल गरम झालं होतं, मग तेलामध्ये मी लगेच रवा लावलेला पीस मी तर लगेच पॅनमध्ये टाकला. आणि तर पॅनमध्ये टाकून झाल्यानंतर ना त्याला चांगला असा दोन्ही साईडून चांगला खरपूस भाजून घेत होते. तर थोडासा जरा वेळच लागतो मसाला, का तर जास्त ना गॅसचा स्पीड चालत नाही, मीडियम आचेवरच ह्याला फ्राय करावं लागतं. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं, नाहीतर ना तर असं व्यवस्थित तळात जात नाही मासा. इथं बघू शकताय कसा फ्राय करायला लागले मी. दादा बाबा काय रस्सा आहे दोन पाणी ते मासे. मासा तिखट आहे. तिखट कुठं केलं? हे पपलेट वाली बाबाला म्हणलं तर बास कर की रडायचं आता. आमचं मंडळी गंडवलं गलत गेले लिंबूचे दोन थोडे करायचे. तुम्ही पण बसा हे खायला फ्राय, आणि परत मग जेवण घेऊया. लिंबू आता कशाला काढायला भारी कसा हे करा किती वाटत तिकडं बाथरूम
हे झालं का नाही गेलाय बाबा. हे बारीक काय माहित नाही मला. इथे मी मासा फ्राय करतोपर्यंत ह्याने ना कांदा चिरून घेतला होता, लिंबू चिरून घेतला होता. ह्यांना म्हटलं तुम्ही दोघं लगेच गरम गरम आहे तोपर्यंत खायला बसा. मग 2 पीस ना मी ह्यांना फ्राय करून दिले होते. आणि आज काय माहीत अनुचा मूड खूप खराब होता, तो सारखा किरकिर करत होता. एक तर त्याच्यासाठीच आणलं होतं हे. पुढं बघू शकता त्याचा किती मूड खराब आहे तो आज. त्याला मच्छी खूप आवडते. मग इथं पटकन ना मी दोघांनाही दिलं खायला. दोघंही ताटासं हे करून गेले खायला घ्यायला. तोपर्यंत इथं मी बाकीचे राहिलेले जे पीस होते ना तेही तळत होते. आणि तोपर्यंत ह्यांनी मला ते खायला घ्यायच्या आधी इथं नारळ फोडून दिला होता, कारण ना मला इथं ह्यांना कोकोनट मिल्क भेटलंच नव्हतं. मग त्याला कोळंबीमध्ये घालायचं होतं. मग इथं मी फ्राय करत करत लगेच मसालाही करून घेतला होता, जो ह्यांनी नारळ वगैरे त्याचं कोकोनट मिल्क तयार केलं. मी नारळ फोडून दिलेला होता त्याचा. आणि अनुजन हे दोघं जण खायला बसलेले होते. तर त्याचा मूड किती खराब आहे बघू शकताय तुम्ही आज. काय कारण तो त्याचा मूडच चांगला झाला नव्हता. तरी पण शेर कसं झालंय. मस्तपैकी आहे. बाबा खात होते आणि हा ना त्यांचा फीडबॅक घेत होता, जेणे का हाच करून दमला होता ना. तर इथं ना मी लगेच ओला वाटण करायचं होतं तेही करून घेतलं. आणि इथं ना मी नारळाचं ना मला मिल्कही काढायचं होतं, त्यामुळे मी इथं खोबरं चांगलं बारीक करून त्याचं चांगलं असं मिल्क काढून घेतलं. आणि इथं लगेच कोळंबी ही जी साफ केलेली होती ना तेही त्याला आलं लसूणची पेस्ट, हळद आणि आगम कोकम हे सगळं मी लावून घेतलं. आणि इथं लगेच ना मी कांदा जे चिरलेला होता 2 मोठे कांदे घेतले होते बारीक चिरून. तर इथं लगेच तेलामध्ये तो कांदा टाकला. कांदा चांगला भाजू दिला. कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला. टोमॅटो चांगला भाजल्यानंतर लगेच जो ओला मसाला केला होता ना खोबरं, लसूण आणि कोथिंबीर ह्याचा तोही टाकून घेतला. आणि तो चांगला भाजून झाला. तो भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये नाही तर मी जे कोकोनट मिल्क केलं होतं ना तेही टाकायचं होतं, म्हणून इथं मी चांगला मसाला भाजत होते. इथं मसाला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चटणी टाकून घेतली. आणि घरची चटणी आहे म्हणून टाकून घेतली. जास्त नव्हती तिखट केलं, तेवढंच थोडं तिखट करायचं होतं. मग ते चटणी टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच नाही तर मी ते मिल्कही ॲड केलं. आणि ते चांगला मसाला एकदम छान उकळी येऊ दिली रश्श्याला. आणि ते येऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी ते मसाला लावलेला कोळंबी होता ना तोही टाकून घेतला त्याच्यामध्ये. इतकी सुंदर कोळंबीचा रस्सा झाला होता ना. पहिल्यांदाच ट्राय केला होता, पण फर्स्ट ट्रायमध्येच इतका बेस्ट झाला होता की ह्यांना खूप आवडलं होता तो रस्सा. ती कोळंबी टाकून झालेली ना त्याच्यानंतर ह्याला मी म्हणजे शिजण्यासाठी ठेवलं होतं. एक 10-15 मिनटं शिजण्यासाठी ठेवले. आणि त्याच्यानंतर ना त्याला झाकून ठेवले. मग शिजल्यानंतर आम्ही इथं जेवायला घेतलं. जेवतानाही अनुचा आजही मूड काय एवढा फ्रेश झालाच नव्हता, तरीही मूड खराबच होता त्याचा. एकच लावलं होतं बाबांच्या मागं त्यानं. आणि इथं ह्यांनाही खूप आवडलं होतं. मग लगेच आम्ही जेवायला घेतलं. आणि आजचा रेसिपीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि लाईक कमेंट करायलाही विसरू नका. सो टेक केअर, बाय बाय. इथेच ठेवलं. तुला मार खायचा आहे का शांत म्हणून झोपायचं?